Hello, Namaskar and welcome back to my channel Lifestyle with Riya. उद्या आषाढी एकादशी आहे म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्यांचं फेवरेट उपवासाचं जे फराळ असतं खिचडी याची रेसिपी दाखवणार आहे। तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। साहित्य तेच आपल्या नेहमीच्या खिचडीला लागणार भिजवलेले साबुदाणे, हिरव्या मिरच्या, मीठ, जिरं, शेंगदाण्याचा कूट आणि तेल। आता कृती सुद्धा सेमच आहे पण माझी पद्धत थोडी वेगळी आहे। कढई तापली की त्यात तेल घालायचं। तेल तापल्यानंतर न त्यात जिरं टाकून ती तडतडायला लागली की त्यात हिरव्या मिरचीचे काप टाकायचे आणि त्यातच मीठ घालून परतून घ्यायचे। हे परतून झालं की यात मी घालते शेंगदाण्याचा कूट आणि तो सुद्धा परतून घेते। शेंगदाण्याचा कूट आधी परतण्याचं कारण एवढंच की कूट परतून घेतल्यावर तो छान शिजतो आणि त्याचे गुठळे पण राहत नाही आणि पूर्णपणे कूट शिजल्यामुळे त्याने ऍसिडिटी सुद्धा होत नाही। कूट गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर न त्यात भिजवलेले साबुदाणे घालून परतून घ्यायचं। आता सगळं मिक्स झाल्यानंतर न थोडं वाफवून घ्यायचं, अगदीच 1 ते 2 मिनिट। आता येते माझ्या हॅकची वेळ। थोडं वाफवल्यानंतर मी यात पाणी शिंपडते ज्याने माझी खिचडी मस्त मऊ होते आणि काचेसारखी दिसायला लागते। मला सवय झाली आहे म्हणून मी अंदाजे स्प्रिंकल करते, पण अंदाज येईपर्यंत 1 किंवा 2 टेबलस्पून इतकंच पाणी त्यात शिंपडायचंय, कारण जास्त झालं तर खिचडीचा गाळ होऊ शकतो। आता थोडं परतून नेहमीप्रमाणे वाफवून घेऊन खिचडी झाली आहे रेडी टू ईट। नेक्स्ट आहे शेंगदाण्याची आमटी। याचं साहित्य शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि जिरं। हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं ग्राइंड करून घ्यायचं। त्यानंतर थोडं पाणी घालून अजून ग्राइंड करून घ्यायचं जोपर्यंत त्याची पेस्ट तयार होते। आता कढई घेऊन त्यात तेल टाकल्यावर जिरं टाकायचं। जिरं तडतडल्यानंतर न त्यामध्ये तयार पेस्ट टाकून आणि थोडं पाणी घालून चवीनुसार मीठ घालून हलवून घ्यायचं। आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी जितकी हवी आहे तितकंच पाणी घालून उकळून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपला उपवासाचा फराळ रेडी झालेला आहे। तर आता वेळ आहे टेस्ट करण्याची। खूप मस्त आणि सॉफ्ट झालेली आहे। आमटीने सुद्धा असा छान ज्युसी पण आलेला आहे आणि इट इज परफेक्ट। मिरच्यांचा तिखटपणा लागतोय। खिचडीमध्ये जे आपण पाणी शिंपडले त्याच्याने खिचडी इतकी छान सॉफ्ट झाली आहे। अमेझिंग। सो दॅट्स इट फॉर टुडे। ही होती माझी उपवासाच्या फराळाची रेसिपी, म्हणजेच खिचडी आणि आमटीची रेसिपी। आय होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। बाय।